नमस्कार मंडळींनो, कालपासून आपण पाहत आहोत की सोशल मीडियावर न्यूजपेपर आणि टी व्ही चॅनलवरती काही प्रसारमाध्यमांनी बातमी चालवली आहे की कर्नाटक सरकारचे जे 5 हमी योजना आहेत, त्यातली एक योजना म्हणजे गृहलक्ष्मी योजना. याचे 3 महिन्याचे प्रलंबित हप्ते म्हणजेच ₹6,000 एकत्रित जमा होणार आहेत, या येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर ही बातमी पाहून आमचे जे WhatsApp ग्रुप आहेत, त्या WhatsApp ग्रुपमधले खूप सारे मेंबर्स आम्हाला मेसेज करत आहेत, की "सर, याची जी गोष्ट आहे, जी बातमी आहे, जी सोशल मीडियावर दाखवत आहेत, याची कितपत सत्य आहे आणि याच्या पाठीमागचं काय खरी गोष्ट आहे?" तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ ह्या विषयावरती आहे. तर चला आपण जाणून घेऊया, की हे कितपत खरं आहे आणि अ, ही घोषणा आहे, जी अधिकृत घोषणा आहे, की काय आहे? तर मंडळींनो, जे नवीन आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला रोजचे कर्नाटक सरकारी योजना असो किंवा कर्नाटक राज्यातील नोकरी संदर्भातील नवीन-नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण आपले जेव्हा सरकार असतो, जेव्हा गृहलक्ष्मीचा 1 हप्ता जेव्हा तो जमा करायला जातो, त्या 1 हप्त्याच्या पाठीमागे सरकारला तब्बल 2,500 कोटी सुमारे जमा करावं लागतं. अर्थ विभागाकडे द्यायला लागतं. तर 3 हप्त्याचे ₹6,000 म्हणजेच जर 2,500 कोटी गुणिले 3 केलं, तर तब्बल कमीत कमी 7,500 ते 8,000 कोटी अर्थ विभागाकडे सरकारला द्यावा लागेल. आणि जरी सरकार हे जे निधी आहे, ते उपलब्ध करून दिलं तरी, तर डी-बी-टी प्रोसेसमध्ये जे टेक्निकल प्रणाली जे डी-बी-टीचं असतं, त्याच्यामध्ये डी-बी-टीवरती ताण पडण्याची शक्यता आहे. कारण एकत्र इतकं मोठं अमाउंट ट्रान्सफर करायला डी-बी-टी प्रोसेसमध्ये सर्व्हर प्रॉब्लेम येऊ शकतं, टेक्निकल ग्लिच येऊ शकतं आणि खूप मोठी अडचण येऊ शकतं. आणि राहिली दुसरी गोष्ट, की ही बातमी कितपत खरी आहे आणि कितपत याच्यात सत्य आहे. तर मंडळींनो, अशी कोणतीही अधिकृतपणे कर्नाटक सरकारकडून घोषणा झालेली नाही आहे आणि ही जी गोष्ट आहे, ही जी बातमी आहे, हे अ, सत्य जराही नाही आहे. हे पूर्णपणे अफवा आहे. हे पूर्णपणे खोटे आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, म्हणजे जे मला माझ्या ज्या सोर्सकडून जे माहिती मिळालेली आहेत, त्या माहितीनुसार येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला 28वा हप्ता, 1 हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे जी गोष्ट आहे, जे 6,000 म्हणा किंवा 3 हप्ते एकत्र म्हणा, हे पूर्णपणे अफवा आहे. अशा अफवावर, अशा सोशल मीडिया चॅनल्सवरती आपण विश्वास ठेवू नये आणि आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे अधिकृतपणे अपडेट्स देत राहील आणि तुमचा सहकार्य आम्हाला असंच आमच्या पाठीशी राहील, अशी आम्ही आशा करतो आणि अशाच खऱ्या गोष्टीसाठी व अधिकृतपणे अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.